आलो एकदाच महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणी। तर मित्रांनो आज बघा महाबळेश्वरला आल्या आल्या बघितलं का माझ्या राजानं बांधलेला किल्ला म्हणजेच प्रतापगडाच्या पायथ्याशी आहेत आपण। तर नमस्कार मित्रांनो, आज तुमचा लाडका बकासूर आमचा एक नवीन मित्र जॉईन झालेला आहे, बाबा म्हणायचा। आणि इकडं संग्या, तोंड दाखव संग्या तुझं। संगू ऑफिशियल त्याचं चॅनलचं नाव आहे, कधी कधी आम्ही बी त्याला लाडानं ऑफिशियल म्हणतो। तर मित्रांनो आज एवढा आगळा वेगळा व्लॉग होणार आहे, म्हणजे ब्लॉग म्हणजे किंवा तुमचा बकासूर बॅक ऑफ द कॅमेरा काय करतो हे तुम्हाला दाखवणार पण आहे। आणि आज आपण असल्या ठिकाणी जाणार आहोत, ते ठिकाण तुम्हाला एवढं आवडणार आहे बस विचारायची सोयच नाही। आज रविवार संडेचा दिवस आहे, धिंगाणा करून टाकू। तर आज मी तुम्हाला एक सुंदर अविश्वसनीय अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे। काय तुम्ही गेल्यावर कळेल तुम्हाला काय खेळ होता ते। सगळ्यात पहिल्यांदा गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करा आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी आणि शासनाने लावून दिलेल्या नियमाचं पालन करा, जेणेकरून तुम्ही आणि तुमचा परिवार सुरक्षित राहील। व्हिडिओ नक्की बघा, लाईक फॉलो सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। तर चला बकासूर सोबत फुल एन्जॉय करू। तर मित्रांनो तब्बल 4.5 तास गाडी चालवून उदगीरून आपण थेट म्हणजे कंदीपेढा, तुम्हाला मी हे सांगतो काय म्हणते त्याला, छोटे छोटे क्लू देतो। आता आम्ही कुठं पोहोचला असाल, आपल्या महाराष्ट्रातला कंदीपेढा फेमस आहे बघा, ते कंदीपेढ्याच्या ठिकाणी आम्ही आता एक 10 मिनिटांमध्ये पोहोचताल। तर मग आता विचार करा आम्ही कुठं असताल। तर मित्रांनो हे ब्लॉग बनवायचं कारण काय माहितीये का, म्हणजे एक तुम्हाला एक दाखवायचं की माणसाने प्रवास करताना किंवा कुठं म्हणजे फिरायला जात असताना मित्रासोबत म्हणा फॅमिली सोबत म्हणा, काही लोकांचं नेचर आणि काही लोकांची खरी ओळख आणि काही लोकांची अवकात लक्षात येण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे प्रवास। प्रवासामध्ये अनेक जण ओळखू येतात मित्रांनो। काही मित्रापैकी कुणाला अनुभव असेल, ज्याला अनुभव आलाय त्यांनी कमेंटमध्ये नक्की टाका। जो मित्र एरवी चहा नाश्त्याचे पैसे देत असतो आणि तोच मित्र आपल्यासोबत फिरायला आल्यावर तो पैसे देणार नाही, तो कंजूसीपणा करतो। ह्या काही गोष्टी आपल्याला प्रवासामध्ये कळतात। दुसरी गोष्ट, एरवी बडबड करणारा, कॉमेडी मारणारा, झाक्या मारणारा, जोक करणारा मित्र असतो, तो मित्र टूर मध्ये किंवा आपल्या प्रवासामध्ये गचगार बसलेला असतो, बोरिंग। आणि काही लोक तर एवढे बोर असतात त्यांचा तोंड बघूनच त्या नजाऱ्याचा सत्यानाश झालेला असतंय। त्याच्यासाठी मित्रांनो प्रवास करताना चांगल्या मित्राची निवड करा आणि तवाच लक्षात येतं की नेमका कोण आपल्या सोबत आहे आणि कोण माणूस प्रवासामध्ये नेण्याच्या लायकीचा आहे हे कळतंय। तर पुढे बघा आता हळूहळू डोंगर रांगा चालू झालेल्या आहेत, दिसल्या का। तर आपण अजून जवळ गेल्यावर एकदा घेऊ। तर आपण निघालेलो आहेत कंदीपेढ्याच्या दिशेला। तिथं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो की आम्ही नेमकं आलात कुठं। तोपर्यंत कमेंट मध्ये सांगा की कंदीपेढा कुठला फेमस आहे। चला। तर मित्रांनो कंदीपेढ्याचं ठिकाण गेलेलं आहे आणि आता आपल्या गाडीची एसी होत आहे बंद आणि चारही खिडक्या होत आहेत डाऊन, कारण आपण आलेले आहेत उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणी, म्हणजे कुठे, महाबळेश्वर, स्ट्रॉबेरी। तर चला आता घाट सेक्शन चालू झालेला आहे, त्याच्यासाठी खास संगमला व्हिडिओ चालू करण्यासाठी सांगितलेला आहे। सुंदर वळणं, थंडगार हवा गरमीच्या वातावरणात सुद्धा, आणि एक जबरदस्त अनुभव घेऊन आपण आज आलेलो आहे। तर मित्रांनो शेवट आपला कुठं होणार आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ फॉलो करा आणि शेवटपर्यंत पहा। तर पुढे बघा ना जरा, बाबा टर्न टर्न निश्चित टर्न, शेवटपर्यंत कळत नाही गाडी कुठून कोणती आली ते हो का। आणि मित्रांनो घाट सेक्शन उतरल्याच्या नंतर हो का अशा गाड्या गरम होतात, त्याच्यासाठी गाडी फर्स्ट सेकंड थर्ड गिअरवर चालवावं लागते। आता पुढला नजारा बघा, डोंगर असा उभा टाकलाय समोर, जस काय छातडावर एखादा कर्ज मागणारा माणूस येऊन थांबतोय बघा, तसं वाटायले। जशी माऊलीची सावली आहे तशी इथं डोंगराची सावली आहे बघा, नंबर 1 नजारा। आता आपण घाट सेक्शन सुरुवात केलेला आहे।
खालून वर गेल्याच्या नंतर वरून एकदा नजारा दाखवतो की आम्ही खालून कुठपर्यंत वरी आला होते. हा कसा आहे डोंगर, पूर्ण डोंगर चढायचा मित्रांनो. बाय. सबस्क्राईब करा, फॉलो करा बकासूरला. तर बघा मित्रांनो, ही आहे निसर्गाची किमिया. जबरदस्त असे नजारे महाबळेश्वर येथील. आणि अवका इथं जी ढिल्ली माती झालेली आहे हे कधी बी ढासळू शकते, गाडीवर दगड वगैरे पडण्याची दाट शक्यता असते. तर आपण थोड्याशा एका ठिकाणी थांबणार आहोत. थोडं जास्त थांबता येणार नाही. कसं आहे मला म्हणतात महाबळेश्वर. तर मित्रांनो इथं खरंच थंड हवा, म्हणजे थंड हवेचं ठिकाण जसं हा खरंच वाऱ्याचे आता झुळूक येऊन मला अंगात शहारे येलेत. आणि तुम्ही नजारा बघा, तुम्ही बघा ते कुठपर्यंत, ते गाड्या बघा, ते आपण त्याच्या बी खालून आलेले आहेत. ते बघा 1 2 3 4 5 6 7 8 गाव दिसत आहेत आपल्याला, 7 8 गाव. आणि तुम्हाला सांगतो इतकं सुंदर वातावरण आहे मित्रांनो. एकदा उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरला येण्याचा प्रयत्न करा. खरंच खूप जबरदस्त असा नजारा आहे आणि एकदम थंड हवा. आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही की थंड मला लागायले का नाही. घाम बघा तुम्ही, घाम आहे का नाही त्याच्यावरच ओळखून घ्या. सुंदर असं नेचर आहे. एकदा तरी माणसानं आयुष्यात उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरला या, म्हणजे तुम्हाला मजा कळेल की महाबळेश्वरला असतंय काय नेमका. तर चला आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन कडे. आलो एकदाच महाबळेश्वरला, थंड हवेच्या ठिकाणी. तुम्ही पण या. ए वागा, काय चाललंय, बरं आहेस का? आम्ही इकडं उदगीरच्या, बकासूर म्हणतात मला. जरा फेरन लवली वगैरे लावी जा तोंडाला, एवढं बी काळा नसतंय. जाता येता भेव वाटायलंय की. हा जरा नटून फिटून ये बरं. हा ए काळ्या तोंडाच्या, फ्रेश फ्रेश हो. वक्त जर तोंड घेऊन कशाला येतोस रे? हा जरा आंघोळ फिंगोळ करून ये. बकासूर म्हणतात मला. कसं हाय जंगल, ह्याला म्हणते जंगल में मंगल. हा दिवसा अंधार आहे का नाही, दिवसा अंधार. उगना हो माय, लय बेकार आहे धंदा हे. आपल्या एकच झाड लावाय मरत आहेत लोक. इकडं कसला आहे धिंगाणा. आणि मित्रांनो इकडं तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्राचा प्राणी, राज्य प्राणी शेकरू खार इथं आपल्याला बघायला भेटतो. नशीब असेल आपलं तर बघायला भेटेल, अन्यथा ते पुस्तकातच आपल्याला बघायला भेटेल. वेडी वाकडी वळणं, थंड हवा. तुम्ही बघा इकडं, माझ्याकडे बघा हो का, काच ओपन आहे, AC बंद आहे, त्याच्यामुळे फुल आनंद आहे. मराठी बोलणार आहे बरोबर का? तिरुपतीला. बरोबर. तर मित्रांनो आज बघा महाबळेश्वरला आल्या आल्या आपलं प्रेम अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशाच्या कान्याकोपऱ्यात आहे. व्हिडिओ बघून मजा वाटते का नाही साहेब? एक नंबर एक नंबर. बस एवढंच प्रेम आहे. तुम्हा मायबाप जनतेचा खरंच खूप आनंद झाला. आणि ज्या डेस्टिनेशनला जायचंय त्याच्या अगोदर महाबळेश्वर मध्ये आल्याच्या नंतर खरंच थंड हवेचं ठिकाण हे. मी एकदा हिवाळ्यामध्ये आलतो, त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात गारवा होता, त्याच्यामुळे मला इथलं महत्व कळालं नाही. पण बघा इकडं आमचे अण्णा जॅकेट घालून आहेत. जॅकेट में राकेट म्हणल्यासारखं काम आहे. खरंच इथं थंड हवेचं ठिकाण आहे. तर मित्रांनो महाराष्ट्रातून एकदा तरी उन्हाळ्याच्या वेळेस फॅमिलीसह एकदा महाबळेश्वरला या आणि एक सुंदर म्हणजे निसर्गाचा अनुभव घ्या. आणि इथले लोक पण खरंच दयाळू आणि प्रेमळ आहेत. कारण कसं असतं मित्रांनो, अतिथी देवो भव. इथं येणारा प्रत्येक माणूस हा पाहुण्याप्रमाणे त्याचं स्वागत केलं जातं. एवढ्या आवडीने हे लोक उभा टाकून आपलं स्वागत करायला, त्याबद्दल महाबळेश्वर वासियांचे व तमाम जनतेचे खूप खूप आभार. असंच प्रेम देत राहा. चॅनल फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि जाताना इथून स्ट्रॉबेरी खाऊन जाणार नाही असं होणारच नाही. आणि ज्यानं स्ट्रॉबेरी खाऊन गेला नाही तो महाबळेश्वरला आलाच नाही समजायचं. बस धन्यवाद. महाबळेश्वर मध्ये किंग बकासूर स्ट्रॉबेरी खाण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं या ठिकाणी पाठीवर स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद त्यांना मिळावा अशी मी इच्छा व्यक्त करत आहे. पाठीभर म्हणजे दुर्डीभर. दुर्डीभर. झालं का? धन्यवाद. मंडळ आपलं आभारी आहे.
हा कळालं का? ह्याला म्हणते महाबळेश्वरचा हत्ती माता पॉइंट. तुम्ही बघा एकदा खाली दाखवा, ती गाडी दाखव रे खालची. टोकती दिसाली पांढरी गाडी, टोकती पांढरी. जवळपास 20 ते 40 किलोमीटर आपल्याला डायरेक्ट खाली उतरायचंय. आणि थंड हवा तर एवढी येईल मित्रांनो, अक्षरशः गाडीतल्या AC पेक्षा दुप्पट थंड हवा आहे. हा तर सुंदर नजारा बघा. संगम साईड सीन दाखव. तिथं माकड आहेत, माकडाची भेट घेऊ. काय अडचणी आहेत का त्यांच्या जाणून घेऊ. आधी साईड सीन दाखव. तर मित्रांनो बघितलं का, माझ्या राजानं बांधलेला किल्ला म्हणजेच प्रतापगडाच्या पायथ्याशी आहेत आपण. तर आता अजून थोडा गेस करा, प्रतापगड कुठं आहे, कधी बांधला, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती लढाई केली होती त्यावर, किंवा आपण हा रोड कुठे जातो आणि आपलं डेस्टिनेशन कोणतं आहे हे कमेंटमध्ये जो कोणी सांगेल त्याची कमेंट हायलाईट करून त्याच्यावर स्वतः व्हिडिओ बनवेन मी. हा तर बघा मित्रांनो, माकडाचे छोटे छोटे पिल्ले बी दिसत आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, ज्यावेळेस तुम्ही अशा ठिकाणी येतात त्यावेळेस माकड वगैरे वन्य प्राणी असतात, या प्राण्यांना कृपया करून तुमच्यापासलं जंक फूड, चिप्स असले आयटम देऊ नका, जेणेकरून त्यांना इन्फेक्शन होईल किंवा त्यांना त्याची खायची सवय नसते. त्यांना त्यांच्या सहवासात सोडून द्या. विनाकारण त्यांची लाईफस्टाईल डिस्टर्ब करायचा प्रयत्न करू नका. हा धन्यवाद. बाकीचा ब्लॉग नेक्स्ट. तर मित्रांनो सिक्युरिटी बघा कशी आहे. इथं घाटाचं काम चालू आहे आणि कुतूहल बघा माणसाला. ते आपण म्हणता बघा, आपण आपल्या लेकराला म्हणता बघा काय माकडाच्या पिल्यावणी करायला. हे कसं असतं तुम्ही फक्त बघा. हो का, त्यांना कुतूहल आहे नेमकं काय. आता ह्याला तेव्हा ते बाटली घेऊन पळालं तेव्हा म्हणजे आपले पूर्वज आहे ते. आणि तुम्ही नुसतं बघा की कसं मजा आहे ती. त्यांना वाटायले काय, कुणी पोतं काढायले, कुणी वरी चढून बघायले. एकदा आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. ए बघा सोन्या, काय चालू आहे रे तुमचं? हा अरे काय लाज लज्जा आहे. अरे JCB आहे रे लोखंडाची. बघा सुरुवानी JCB घास खायला बघायला तुम्ही. ए काय आहे तुझं, काय रे? ए तिकडा चाल, तिकडा चाल. येड्यावणी करायचं काहीतरी. खाली उतरा रे येडे. यार लाईट आहे रे ती, लाईट आहे रे मध्ये बघू नको. माणूस जेवाय गेले. आर पडचिल रे, पडचिल रे खाली. अरे त्याला दाखव रे, पडचिल रे पिस्तूल तोंड्या. नाही रे मध्ये कोणी या. हे बघ ए तुझं काय रे, तुला उतरायचं नाही संब्या खाली, उतरायचं नाही का तुला? आर उतर की, उतर चल. आर उतर रे, उतर रे चिचुक्या. चल खाली, चल लवकर. आर JCB चालू होईल रे, उतर खाली. एका भाषेत ऐकच ना तुम्ही. ह्याच्या पाय आलोय का मी? आर उतर रे बाबा. अशा प्रकारे सगळे गेलेले आहेत. तर बाकीचे काम वगैरे चालू द्या ह्यांचे. तर प्राण्याला सुद्धा कुतूहल असतंय की ही JCB आपल्यापाशी कशी थांबलेली आहे. वरी बघा मित्रांनो कसं खरंच निसर्गाला नो चॅलेंज असतंय. आणि इकडं आल्यावर तर खरंच मजा येईल. पण मला खरंच कमाल वाटते ते आपण जे म्हणतो माकड चाळे काय करायचे हे इथं बघितल्यावर कळालं. त्या JCB ला खेळण्यासारखं बघायलेत. तर चला अंधार होत आहे लवकर.